नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठा आय ओपनर ठरू शकते. नागपूरच्या रामदासपेठ एरियामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे स्वस्त गाडीच्या नावाखाली तब्बल 22 लोकांना गंडा घालण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी वर्ध्याच्या 2 व्यक्तीविरोधात 7 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी रामदासपेठमध्ये एक शॉप उघडले होते आणि तिथे लोकांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी स्कीम लावली होती. तर त्यांची स्कीम कशी होती? आरोपींनी जाहिरात केली की ते ई-स्कूटर्सवर स्पेशल स्टुडंट रेट्स देत आहेत, म्हणजे मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये गाडी देण्याचे प्रॉमिस त्यांनी केले. बुकिंग अमाऊंट या डिस्काउंटेड प्राईसच्या मोहात पडून जवळपास 22 कस्टमर्सनी त्यांच्याकडे गाड्या बुक केल्या. आरोपींनी प्रत्येकाकडून बुकिंग अमाऊंट गोळा केली, जी एकूण 7 लाख रुपयांच्या घरात जाते. आणि पैसे हातात येताच ग्राहकांना गाड्या डिलिव्हर करण्याऐवजी या दोन्ही आरोपींनी आपले शॉप बंद केले आणि तिथून पळ काढला. जेव्हा ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. नागपूर पोलिसांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वर्ध्याच्या या 2 संशयितांविरुद्ध FIR दाखल केला आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे. मित्रांनो, या घटनेवरून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे. जर कोणी तुम्हाला प्रमाणाबाहेर स्वस्त दरात काही देत असेल तर आधी त्या शोरूमची किंवा स्कीमची पूर्ण शहानिशा करा. अशाच लोकल अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.